ओम श्री परमात्मने नमः। अथ षष्ठोऽध्यायः। श्रीभगवानुवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स सन्न्यासी च योगी च न नीरग्निर्न चाक्रियः। यं सन्न्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव। नय्यसन्नस्तसङ्कल्पो योगी भवति कश्चन। आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्मकारणमुच्यते। योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते। यदा हीनेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसङ्कल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते। उद्धरेदात्मनात्मानं नात्मानम् अवसादयेत्। आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः। बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः। अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्। जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः। शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कुटस्थो विजितेन्द्रियः। युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः। सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थद्वेषबन्धुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते। योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः। एकाकीयत चित्तात्मा निराशीरपरिग्रहः। शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः। नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजीनकुशोत्तरं। तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः। उपविश्यासने युज्य द्योगमात्मविशुद्धये। समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः। सम्प्रेक्षनासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्। पशान्तात्मा विगतभिर्ब्रह्मचारी व्रते स्थितः। मनः संयम्यमच्चित्तो युक्त आसीत मत्परः। युज्यन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः। शान्तिं निर्वाणपरमां मतसंस्थामधिगच्छति। नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः। न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो चैव चार्जुन। युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः। यदा विनियतं चित्तमात्मन्नेवावतिष्ठते निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा। यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता। योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः। यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया। यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति। सुखमात्यन्तिकं यत्तद् बुद्धिर्ग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः। यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः। यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते। तं विद्याद्दुःखसंयोगवियोगं योगसंहितं। न निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्णचेतसः। सङ्कल्पप्रभवान् कामां त्यक्त्वा सर्वान् शेषतः। मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः। शनैः शनैरुपरमेद् बुद्धया धृतिगृहीतया। आत्मसंस्थं मनः कृत्वा न किञ्चिदपि चिन्तयेत्। यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरं ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत्। प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम्। उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम्। युज्यन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः। सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते। सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि। इक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः। यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति। तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति। सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः। सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते। आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन। सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः। अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन। एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वा स्थितिं स्थिरां। चञ्चलं हि मनः कृष्ण
प्रमाथि बलवद्दृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करं। श्रीभगवानुवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते। असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्नोमुपायतः। अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो योगाश्चलितमानसः अप्राप्य योगसंसिद्धिं कामगतिं कृष्ण गच्छति। कच्चिन्नो भयविभ्रष्ट छिन्नाभ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणपति। एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुर्मर्हस्य शेषतः त्वदन्यः संशयास्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते। श्रीभगवानुवाच पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते न हि कल्याणकृत् कश्चित् दुर्गतिं तात गच्छति। प्राप्य पुण्यकृतां लोकान् नुषित्वा शाश्वती समः शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते। अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशं। तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरु नन्दन। पूर्वाभ्यासेन तेनैव ह्यते ह्यवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते। प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः अनेकजन्म संसिद्धस्ततो याति परां गतिम्। तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन। योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। अर्थ ओम श्री परमात्मने नमः। अध्याय 6. यानंतर श्रीकृष्ण महाराज म्हणाले, हे अर्जुना, जो पुरुष कर्माच्या फलाची इच्छा न धरता करण्यास योग्य अशी कर्मे करतो तो संन्यासी आणि योगी आहे, आणि केवळ अग्नीचा त्याग करणारा संन्यासी व योगी नाही, तसेच केवळ क्रियांचा त्याग करणाराही संन्यासी व योगी नाही. म्हणून हे अर्जुना, ज्याला संन्यास असे म्हणतात त्याला तू योग समज, कारण संकल्पाचा त्याग न करणारा कोणताही पुरुष योगी होऊ शकत नाही. समत्व बुद्धिरूपी योगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या मननशील पुरुषाला योग प्राप्ती होण्यासाठी निष्काम भावाने कर्म करणे हेच साधन सांगितले आहे. आणि योगावर आरूढ झाल्यावर त्या योगारूढ पुरुषाला संकल्पाचा अभावच कल्याणाचा हेतू सांगितला आहे. ज्या काळामध्ये इंद्रियांच्या भोगामध्ये आसक्त होत नाही आणि कर्मामध्येही आसक्त होत नाही, त्या काळी सर्व संकल्पाच्या त्याग करणाऱ्या त्यागी पुरुषाला योगारूढ असे म्हटले जाते. ही योगारूढता कल्याणाचा हेतू म्हणजेच साधन आहे. म्हणून मनुष्याने आपणच आपला संसार सागरातून उद्धार केला पाहिजे आणि आपल्या आत्म्याला अधोगतीला जाऊ देऊ नये, कारण हा जीवात्मा आपणच आपला मित्र आहे आणि आपणच आपला शत्रू आहे. अर्थात दुसरा कोणी आपला शत्रू किंवा मित्र नाही. या जीवात्म्याचा तो आपणच आपला मित्र आहे की ज्या जीवात्म्याने मन आणि इंद्रियासह शरीर जिंकले आहे, आणि ज्याने मन आणि इंद्रियांसह शरीर जिंकले नाही त्याचा तोच आपल्या शत्रूसारखे वर्तन करीत आहे. हे अर्जुना, शीत उष्ण सुख दुःख इत्यादीमध्ये तसेच मान आणि अपमानामध्ये ज्याच्या अंतःकरणाच्या वृत्ती चांगल्या प्रकारे शांत म्हणजेच विकाररहित असतात, अशा आपल्या आत्म्याला स्वाधीन केलेल्या पुरुषांच्या ज्ञानात सच्चिदानंद घन परमात्मा सम्यक प्रकारे उत्तम प्रकारे स्थित आहे. अर्थात ज्याच्या ज्ञानात परमात्म्याशिवाय दुसरे काहीच नाही, ज्याचे अंतःकरण ज्ञान व विज्ञानाने तृप्त झालेले आहे, ज्याची स्थिती विकाररहित आहे, ज्याने आपली इंद्रिये चांगल्या प्रकारे जिंकली आहेत, ज्याच्या दृष्टीने दगड माती व सोने एकच आहे, तो योगीयुक्त म्हणजेच भगवत प्राप्ती झालेला आहे असे म्हटले जाते. जो पुरुष सुहृद स्वार्थरहित अंतःकरणाने सर्वाचे हित करणारा, मित्र वैरी उदासीन पक्षपातरहित मध्यस्थ दोन्ही पक्षांचे भले इच्छिणारा, द्वेषी आणि बांधव धर्मात्मे
आणि पापी लोकाविषयी सुद्धा समान बुद्धी म्हणजेच भाव ठेवणारा आहे तो अत्यंत श्रेष्ठ आहे. म्हणून हेच योग्य आहे की ज्याने मन आणि इंद्रियासहित शरीर जिंकले आहे असा वासनारहित व संग्रहरहित झालेल्या योग्याने एकट्यानेच व एकांत स्थानी स्थित होऊन निरंतर आत्म्याला परमेश्वराच्या ध्यानामध्ये लावावे. शुद्ध भूमीवर दर्भासन म्हणजेच कुशाचे आसन घालून मृगचर्म आणि त्यावर धुतलेले वस्त्र ठेवून अतिशय उंचही नाही व सखलही नाही असे आपले आसन स्थित स्थापन करून आणि त्या आसनावर बसून तसेच मनाला एकाग्र करून चित्त आणि इंद्रियांच्या क्रियांना वश करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाचा अभ्यास करावा. त्याची विधी या प्रकारे आहे की शरीर, डोके आणि मान सरळ रेषेत समान व स्थिर ठेवून दृढ होऊन आपल्या नासिकाग्राला पाहून दुसऱ्या दिशांकडे न पाहणारा होऊन आणि ब्रह्मचर्य व्रतामध्ये स्थित राहणारा, भयरहित होऊन चांगल्या प्रकारे अंतःकरण शांत ठेवून सावधान होऊन मनाला वश करून चित्त माझ्या ठिकाणी लावलेला असा मतपरायण होऊन स्थिर व्हावे. अशा प्रकारे आत्म्याला निरंतर परमेश्वराच्या स्वरूपामध्ये लावून स्वाधीन मनाचा योगी माझ्या ठिकाणी स्थित होणे ही परमानंदाची पराकाष्ठा अशा शांतीला प्राप्त होतो. परंतु हे अर्जुना, हा योग अतिशय खाणाऱ्याला साध्य होत नाही. तसेच मुळीच न खाणाऱ्याला, अतिशय झोपण्याची सवय असणाऱ्याला, तसेच अत्यंत जागरणे करणाऱ्यालाही साध्य होत नाही. हा दुःखाचा नाश करणारा योग यथायोग्य आहार व विहार करणाऱ्याला, तसेच कर्मामध्ये यथायोग्य चेष्टा, देह व इंद्रिय यांचा व्यापार करणाऱ्याला आणि यथायोग्य निद्रा आणि जागरण करणाऱ्याला साध्य होतो. अशा प्रकारे योगाच्या अभ्यासाने अत्यंत वश केलेले चित्त त्या काळी परमेश्वराच्या ठिकाणीच चांगल्या प्रकारे स्थित होते. त्या काळी संपूर्ण कामना आणि इच्छारहित झालेला पुरुष योगयुक्त म्हणून संबोधला जातो. ज्याप्रमाणे निर्वात स्थळी वारा वाहत नाही अशा जागी ठेवलेला दिवा विचलित न होता जळत राहतो, तीच उपमा परमेश्वराच्या ध्यानात लागलेल्या योग्याच्या जिंकलेल्या मनाची सांगितल्या गेली आहे. हे अर्जुना, ज्या अवस्थेमध्ये योगाच्या अभ्यासाने निरुद्ध झालेले चित्त उपराम पावते आणि ज्या अवस्थेमध्ये परमेश्वराच्या ध्यानामुळे शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने परमात्म्याचा साक्षात्कार होऊन हे ते चित्त सच्चिदानंद घन परमात्म्यातच संतुष्ट होते आणि इंद्रियातील इंद्रियांना आकलनाच्या पलीकडे केवळ शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीद्वारे ग्रहण करण्यास योग्य असा जो अपार अनंत आनंद आहे तो ज्या अवस्थेत अनुभवाला येतो आणि ज्या अवस्थेत स्थित झालेला हा योगी भगवत स्वरूपापासून विचलित होत नाही आणि परमेश्वर प्राप्ती रूपी जो लाभ प्राप्त झाला असता त्याहून अधिक म्हणजेच मोठा असा दुसरा कोणताही लाभ मानत नाही आणि भगवत प्राप्तिरूप ज्या अवस्थेत स्थित झालेला योगी अत्यंत दारुण दुःखानेही विचलित होत नाही. जो दुःखरूप संसाराच्या संयोगापासून रहित आहे, तसेच ज्याचे नाव योग आहे त्याला जाणून घेतले पाहिजे. तो योग आळसरहित चित्ताने म्हणजेच तत्पर चित्ताने निश्चयपूर्वक करणे कर्तव्य आहे. म्हणून मनुष्याने असे वर्तन केले पाहिजे की संकल्पापासून उत्पन्न होणाऱ्या संपूर्ण कामनांचा निश्चेषपूर्वक म्हणजेच व्यासना व आसक्ती सहित त्याग करून आणि मनाच्या योगाने इंद्रियांच्या समुदायांना सर्व बाजूंनी चांगल्या प्रकारे वश करून क्रमाक्रमाने अभ्यास करीत शांतीला प्राप्त व्हावे म्हणजेच शांती प्राप्त करावी. आणि धैर्ययुक्त बुद्धीच्या योगाने मनाला परमात्म्यात स्थिर करून परमात्म्याशिवाय आणखी दुसरे काहीही चिंतन करू नये. परंतु ज्याचे मन वश झालेले नाही त्याने स्थिर न राहणारे हे चंचल मन ज्या कारणामुळे सांसारिक पदार्थांमध्ये विचरण करते त्या कारणापासून त्याला रोखून म्हणजेच आवरून धरून बारंबार परमात्म्यामध्येच निरोधित करून ठेवावे. कारण ज्याचे मन चांगल्या प्रकारे शांत झालेले आहे आणि जो पापरहित आहे आणि ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे अशा या सच्चिदानंदघन ब्रह्मासोबत ऐक्य पावलेल्या योग्याला अतिशय उत्तम अशा आनंदाची प्राप्ती होते. तो पापरहित योगी अशा प्रकारे निरंतर आत्म्याला परमात्म्यात लावून सुखपूर्वक परब्रह्म शांतिरूपी अनंत आनंदाचा अनुभव करतो. हे अर्जुना, सर्वव्यापी अनंत चैतन्यात ऐक्यभावाने स्थितिरूप योगाने युक्त आत्मा असलेला आणि सर्वांमध्ये समदृष्टीने पाहणारा योगी आत्म्याला संपूर्ण भूतमात्रांमध्ये बर्फात पाण्याप्रमाणे व्यापक पाहतो आणि सर्व भूतांना आत्म्यात पाहतो. अर्थात जसे स्वप्नातून जागी झालेला पुरुष
स्वप्नामधील आपल्या अंतर्गत संकल्पांच्या आधारे पाहतो, तसेच तो पुरुष संपूर्ण भूतमात्रांना आपल्या सर्वव्यापी अनंत चेतन आत्म्याच्या अंतर्गत संकल्पाच्या आधारे असलेली पाहतो. जो पुरुष सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी सर्वांचा आत्मरूप असा जो मी वासुदेवालाच व्यापक पाहतो आणि संपूर्ण भूतांना मज वासुदेवाच्या अंतर्गत पाहतो, त्याच्यासाठी मी अदृश्य होत नाही आणि तोही माझ्यासाठी मला अदृश्य होत नाही, कारण तो माझ्या ठिकाणी ऐक्यभावाने स्थित असतो. अशा प्रकारे जो पुरुष ऐक्यभावाला प्राप्त होऊन सर्व भूतांचे ठिकाणी आत्मरूपाने स्थित असलेला जो सच्चिदानंद घन वासुदेव मला भजतो, तो योगी सर्व प्रकारांनी वर्तत असूनही माझ्या ठिकाणीच वर्तन करीत असतो, कारण त्याच्या अनुभवात माझ्याशिवाय दुसरे काहीही असत नाही. हे अर्जुना, जो योगी आपल्या सादृश्याने सर्व भूतांना सम पाहतो आणि सुख आणि दुःख सुद्धा सर्वाच्या ठिकाणी सम पाहतो, तो योगी परमश्रेष्ठ मानला गेला आहे. अशा प्रकारची भगवंताची वचने ऐकून अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, जो हा ध्यानयोग आपण समत्व भावाचा सांगितला आहे, त्याची मी मनाच्या चंचलतेमुळे फार काळ चिरकाळ स्थिर राहणारी स्थिती पाहत नाही. कारण हे कृष्णा, हे मन मोठे चंचल आणि प्रमथन म्हणजेच क्षोभविणारे स्वभावाचे आहे, तसेच मोठे दृढ आणि बलवान आहे, म्हणून त्याला वश करणे मी वाऱ्याप्रमाणेच दुष्कर समजतो. अशा प्रकारे अर्जुनाने विचारल्यावर श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे महाभाहो, निसंशय मन चंचल आणि कठीणतेने वश होणारे आहे. परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना, अभ्यास म्हणजेच आत्मस्थितीसाठी वारंवार प्रयत्न करणारे आणि वैराग्याने वश होते, म्हणून त्याला अवश्य वश केले पाहिजे. कारण मनाला वश न करणाऱ्या पुरुषाला योग दुष्प्राप्य म्हणजेच प्राप्त होण्यास कठीण आहे आणि स्वाधीन मनाच्या प्रयत्नशील पुरुषाला साधन करण्याने तो सहज प्राप्त होतो, असे माझे मत आहे. यावर अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, योगापासून ज्याचे मन चळलेले आहे असा शिथिल प्रयत्नांचा परंतु श्रद्धायुक्त पुरुष योगाच्या सिद्धीला म्हणजेच भगवंताच्या साक्षात्काराला प्राप्त न होता कोणत्या गतीला प्राप्त होतो. हे महाबाहो, काय तो भगवत प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला आश्रयरहित पुरुष छिन्नविच्छिन्न झालेल्या ढगाप्रमाणे दोन्ही बाजूनी म्हणजेच भगवत प्राप्तीपासून आणि सांसारिक भोगापासून भ्रष्ट झालेला नाश तर पावत नाही ना. हे कृष्णा, माझ्या या संशयाचे पूर्णपणे छेदन म्हणजेच निरसन करण्यास आपणच योग्य आहात, कारण आपल्याशिवाय दुसरा कोणीही या संशयाचे निरसन करणारा मिळणे शक्य नाही. याप्रमाणे अर्जुनाने विचारल्यावर श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे पार्था, त्या पुरुषाचा यालोकी आणि परलोकीही नाश होत नाही, कारण हे माझ्या लाडक्या, कोणीही शुभ कर्मे करणारा म्हणजेच भगवद अर्थ कर्मे करणारा दुर्गतीला प्राप्त होत नाही. परंतु तो योगभ्रष्ट पुरुष पुण्यवानांच्या लोकांस म्हणजेच स्वर्गादी उत्तम लोकास प्राप्त होऊन त्या लोकी पुष्कळ वर्षे वास करून शुद्ध आचरण करणाऱ्या श्रीमंत पुरुषांच्या घरी जन्म घेतो, अथवा तो वैराग्यशील त्या लोकात न जाता ज्ञानवान योग्यांच्या कुळात जन्म घेतो. परंतु या प्रकारचा हा जो जन्म आहे तो या संसारात निसंशय अतिशय दुर्लभ आहे आणि तो पुरुष तेथे त्या पूर्वदेही साधन केलेल्या बुद्धीच्या संयोगाला म्हणजेच समत्व बुद्धी योगाच्या संस्काराला अनायासेच प्राप्त होतो आणि हे कुरुनंदन त्याच्या प्रभावाने पुन्हा चांगल्या प्रकारे भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. तो विषयांच्या अधीन झालेला असला तरीही पूर्वीच्या अभ्यासाने निसंशय भगवंताकडे आकर्षित होतो. तसेच समत्व बुद्धिरूप योगाचा जिज्ञासू देखील वेदामध्ये सांगितलेल्या सकाम कर्माच्या फलांना उल्लंघन करून जातो. जर याप्रमाणे मंद प्रयत्न करणारा योगीसुद्धा परमगतीला प्राप्त होतो, तर हे काय सांगावयास पाहिजे की अनेक जन्मापासून अंतःकरणाची शुद्धिरूप सिद्धी प्राप्त केलेला आणि अत्यंत प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी सर्व पापापासून चांगल्या प्रकारे शुद्ध होऊन त्या साधनाच्या प्रभावाने परमगतीला प्राप्त होतो, म्हणजेच परमेश्वराला प्राप्त होतो. कारण योगी पुरुष तपस्वी पुरुषाहून श्रेष्ठ आहे आणि शास्त्राचे ज्ञान असणाऱ्या पुरुषांपेक्षाही श्रेष्ठ मानला गेला आहे. तसेच सकाम कर्मे करणाऱ्यापेक्षाही योगी श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू योगी हो. हे प्रिय अर्जुना, संपूर्ण योगामध्येही जो श्रद्धापूर्ण योगी माझ्या ठिकाणी अंतरात्म्याला लावून म्हणजेच अंतःकरणात मला स्थापन करून जो मला निरंतर भजतो, तो योगी मी परमश्रेष्ठ मानतो. याप्रमाणे
श्रीमद्भगवद्गीता रूपी उपनिषद व ब्रह्मविद्या तसेच योगशास्त्र याविषयी श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील आत्मसंयम योग नावाचा 6वा अध्याय समाप्त झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु.